सोने कसली सुपर पोरगी होती राव ती. सुपर कसली माडायची तिच्या नादात पोलिसांनी पकडले. तिची काय चूक होती, आपणच पोलिसांना नाही पाहिजे. आणि तसं पण आबांचं नाव सांगितलं सोडलं ना, सोडलं ना, धरल्या बोचाव काटे मारली. अजून दुखते. अरे पण होती कोणती काय माहित राव, लय भारी होतं. येड होत काय ना. हा बंडे कुठे आहे रे? गेला असं त्याच्या वस्तूकडे. वस्तूकडे ते बाळाला कुठे शब्द सापडतात काय माहित. ते बघा ते पण नाही मारायचं बियाणे लगेच. अरे आत्ताच कुठे झांगाड जुवलंय आणि लगेच मारतो का त्याला? झालं का? झालं माझ्याबद्दल बोलून झालं का? अरे खुशखबर आणली तू एवढं लवकर? बाळ्या गप ना. हा बोल रे. अरे आजपासून ढोलताशीची प्रॅक्टिस सुरू होणार आहे. ज्यांना कोणाला भाग घ्यायचा असेल ना त्यांनी लगेच ग्राउंडवर जमायचंय. कॉलेज 10 गुण पण देणार आहे आणि प्लस हजेरी पण लावणार आहे. तुला कसं काय माहित? तू तर आमच्या सोबत होता. अरे श्रेया बोलली रे. कोणाला यायचंय का? नाही तर मी चाललो. काय येतं तुला? आणि तुला वाजून दाखवणार का? त्या राहिल ताशा. काय नाव तुझं? पायल बाळासाहेब गायकवाड. सर आम्हाला पण भाग घ्यायचा आहे ढोल ताशांमध्ये. आज टाइम संपला बघू. सर प्लीज. तुम्हाला आधी नाही का कळत? याने आत्ता सांगितलं ना इकडे आहे म्हणून. काय ढोलन ताश ते इकडे आहे म्हणून. बरोबर आहे, ठीक आहे. उद्या या प्रॅक्टिसला लवकर आणि सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. उद्या ठीक 4 वाजता तिथं प्रॅक्टिस सुरू होईल. सगळ्यांनी वेळेत यायचं. नाही आला तर घरी आखले. चालेल. लईच मारलं रे याला. कोण कोण होतो तुझ्या सोबत? आबा मी एकटाच होतो. ती 4-5 जण होती. नाही, त्यांना पहिल्यापासूनची सवयची. एका एकाला गाठून मारतील. ओपन भिडायची ताकद नाही यांच्यात. आबा त्याच्यामुळे म्हणतोय त्यांची नाटकं बंद करू आपण. नाही नाही, आता काय नाही करायचं त्यांना. मग काय सगळ्यांनी मारत खात बसायचं आबा? पोरांनो, हे राजकारण नाही करायचं तुम्हाला. त्यांना जे पाहिजे ना त्याचाच एक भाग आहे. म्हणून म्हणतो त्यांच्या बळीचं बकरू नाही बनायचं आपल्याला. आबा तुमच्या डोक्यात काय चाललंय ना काहीच कळलं आम्हाला. अरे ते सावकार आपल्याला येडा समजतोय. तो आपल्या एका कार्यकर्त्याला मारणार, मग आपण त्याच्या कार्यकर्त्याला मारणार.
तो जाऊन आपल्या विरोधात खोटी कंप्लेंट करणार. त्याच्यामुळे काय होणार, त्याचा परिणाम आपल्या मतावर होणार. नाहीतर आपल्या एखाद्या उमेदवाराचा फॉर्म बाद होणार. एकदा का आपल्या उमेदवाराचा फॉर्म फिक्स झाला का मग कुत्र्यावानी हागोस्तर मारायचे चालले. म्हणून म्हणतो फक्त 2 दिवस थांबा, मग बघू त्यांच्याकडे काय. पण आबा त्यांनी 2 दिवसात काय केलं मग? नाही हे आता कार्यकर्त्यांना काहीच नाही करणार. हे आता आपले उमेदवार फोडायचं बघणार, एक तर पैसे चारून नाही तर घाबरवून. त्याच्यामुळे म्हणतो एक करून आपल्या उमेदवारांसोबत राहा काय. बरं चालतंय आबा, येतो आणि या. लय मारा गेला वाटतं शंकर्या. लयच मारलेला दिसतोय शूटर. सावकार लय तो लावलाय त्याला, मग तो तर मारलाय. अरे पण चुकीचा माणूस मारलाय तुम्ही. म्हणजे उमेदवारच ठोकायला पाहिजे होता. फॉर्म बाद व्हायची कशाला वाट बघायची. आपल्याला घाबरूनच फॉर्म मागे घेतला असता त्यांनी. सावकार तुम्ही म्हणताय तसंच करायला पाहिजे बहुतेक, कारण त्या आबांच्या जीवावर लयच लोक उडायला लागल्यात. त्याचा तर असा माज मोडतो ना, बघाच तुम्ही. सावकार पोलीस कंप्लेंट झाली तर? अरे मग मी कशाला आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. हाना मारा, हातपाय तोडा, काय करायचं ते करा. पण लोकांपर्यंत दबदबा राहिला पाहिजे. त्यावेळेस सुट्टी नाही. कळलं? अय इकडे कुठं? पोलीस वाली. एक आपण बाळ हरवले कुठं राहतो रे? काय करायचं सांग ना. सांगतो. चला आपल्या जायचं त्याला भेटायला. हा राहुल्या कुठं राहते रे ती? अरे माझ्या घरापासून जवळच राहते. कशी आहे ती? सान्या मला चांगलं माहिती, तू एक एक करून ना सगळं विचारून घेशील तिच्याबद्दल. बरं ऐक ना राहुले, प्लीज सांग ना, तुला खर्च करतो राव मी. चल ठीक आहे. तिचं नाव ते माहितीये मला, दुसरं काहीतरी सांग. FIB ला शिकते, C क्लास मध्ये, माझ्याच वर्गात आहे. पाहिली नाही दिली इकडं. अरे ती याच वर्षी आली आपल्या इकडे कॉलेजला. हा का? तुझ्या ओळखीची तिची एखादी मैत्रीण आहे का? तिची मैत्रीण हा एक आहे बरं का, पण डोक्यातलेच ऐकू आहे. हा होय, बरं सांग ना कोण आहे? सोनी. अण्णा पाटलाची? हा. काय पण कुठं? अरे ती सोनी. बहिणीला येतो. ए बाया काय भंगारा, तुझ्यामुळे झाले सगळं. मी काय केलं? तू शर्ट खरा नसता गेला तर भेटलो असतो तिला. चल मग आता जाऊन भेटू. विनय पण तिच्या मागं लागला, आधी सांगून ठेवते. कोण? सावकाराचा? हा. ए असून दे, जमलं तर नाही ना? नाही अजून जमलं नाही, झुरतोय नुसता. बघू त्याचं काय ते. ए बाळ्या चला सोडून बोलू. चल बाळ्या निघू.
आलो मी लगेच. नीट आवाज मारा ना. तिला येडी इकडे आवाज मारायचा. तू काय मत बसतो राव मला. हा नकर मार. हा ए सोनाली काय बाबा चालत काय सोनाली ऐक ना काय ना इकडे ना थोडस काम होतं. काय ना सोन्या तू काय करतोय ह्या बावळाटा बरोबर. अरे माझंच काम होतं. हा बोल ना. पायल नाही का तिचं काय याला आवडते ती. काय खाऊ नाही काय सनिया तुला आवडते म्हणून बघते काय होते. दुसरं कोण असतं ना मग नसतं झालं का तुला तिच्या आवडते. बाळ कसं राहतं सोनीकडे. काय माहिती काय करत होते तिने काय त्याच्याकडे मॅटर दिसतं बरं का. सोनी खूप पाहिजे सेटिंग मिटिंग लागायची लक्ष ठेव. ए बाबले तू नको पिढू आता. थोडासा सवयच लागली लोकांना पिळायची आणि वाळाय घालायची. खरं बघ बर का आता दुसराच मंत्री माझा खुर्चीवर. नको शिकू मला. मला माहिती कोणाला खुर्चीवर बसवायचं आणि कोणाला खाली पाडायचं ते कळलं ना. चेष्टा केली राव आता डायरेक्ट पेटच की. परत पाहिल्याबद्दल चेष्टा करायची नाही कळलं का. बोला सावकार. अभिनंदन भोसले साहेब. अहो बिनविरोध निवडून आलात तुम्ही. आनंद झाला आम्हाला. तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं घडलंय. आमच्याकडून खुली ऑफर आहे साहेब तुमच्यासाठी. बघा जमत असेल तर सरपंच पदाची माळ घालू तुमच्या गळ्यात. सावकार तो विचार नाही केला अजून आम्ही. अहो मग विचार करा भोसले साहेब. परत परत अशी ऑफर नाही मिळत. बर बघू. रात्रीला पार्टी ठेवली या सगळे कार्यकर्ते घेऊन पार्टीला. बास का. अहो भावी सरपंचांनी बोलवलंय म्हटल्यावर यावंच लागणार की. मग चला भेटूया रात्रीच्याला. चालते चालते. अरे सान्या पण येतोय काय नाही. नाही तर आला आला आला. काय रे आवरून बिरून कुठं. का तुला माहित नाही का. नाही काय आलं. अरे सोनीचा फोन आला होता. म्हणत होती पायलचा बारका मामा नाही का त्याचा बर्थडे ना भाई. आज पार्टी पण आहे तिथं. हे बघ हे पण आले दूर. तुला यायचं का भाऊ. चल की हा राव. दुपारी आई पण सांगत होती आपण ते पण तिकडेच चाललेत म्हणून. चांगलं आपण त्यांच्या सोबतच जाऊ. नको रे
आपण बरोबर जायला चांगलं वाटत. अरे मग आपण त्यांच्या आधी जाऊ ना. आणि तसं पण तिकडे पाहिलं वहिनी आहे ना. लाजला. जायला काय नाही पण पण काय चल खरंच जायचं म्हणताय. बरं चला मग. हे बघताच राणी जीव तुझ्यावर जडला, नजरेचा तीर जणू काळ झाला भिडला. हे बघताच राणी जीव तुझ्यावर जडला, नजरेचा तीर जणू काळ झाला भिडला. गोड्या रूपाला तुझ्या मन माझा भाळला, साज तुझा पाहून ग मग तुझ्या लागला. नाद तुझा लागला ग, नाद तुझा लागला, नाद तुझा लागला ग.